मुलुंडच्या बीपी सिंग रोडवर असलेल्या एका कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवल्याचा आरोप जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर या ठिकाणी मोठा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणावर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले आहेत, महिला मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या होत्या आणि इथे नेमकं काय घडलंय काय आहे या संदर्भातली माहिती जे आहे ते या पोलिसांना विचारत आहेत। आणि आपण जर सध्या या ठिकाणची स्थिती बघितली तर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणची पाहणी जी आहे ते त्यांनी संपूर्णपणे केलेली आहे। आता सध्याची स्थिती बघितली तर या ठिकाणी महिला ज्या आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या सगळ्या स्थितीमध्ये काही वेळापूर्वी जे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी या ठिकाणाहून बाहेर काढलेलं आहे। आतापर्यंत कोणतेही अशी रक्कम जी आहे ती मिळालेली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी जे आरोप लावलेले आहेत ते गंभीर आहेत। या ठिकाणी पैसे ठेवल्याचा आरोप जो आहे तो यांचा आहे। माझ्याबरोबर काही कार्यकर्ते आहेत। नेमका काय आरोप आहे तुमचा? तुमचा आरोप असा आहे की आम्हाला जेव्हा साधारण 6 वाजता कळलं, 5:30-6 वाजता की इथे भारतीय जनता पार्टीने बेकायदेशीर कार्यालय घेतले मीर कोटेचा जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे त्या तिथून पैशाची काहीतरी घेणे देणं चालू आहे। आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा हे जे इलेक्शन कमिशनरची लोक होती आतमध्ये गेली, आतमध्ये मग सिनियर साहेब आले, मुलुंड सिनियर साहेब, त्यांनी 2 लाखाची कॅश पकडली गेली, 2 लाखाची कॅश पकडली गेली आणि बाकीचा आमचा असा संशय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये इथे पैसे आहेत, मोठ्या प्रमाणात पैसे आहेत आणि ह्याचे काय ते बंदोबस्त झाला पाहिजे। म्हणजे भारतीय जनता पार्टी जी काही लूट केलेली आहे या देशामध्ये आणि हा सर्व पैसे बीजेपीचे उमेदवार वापरतायत, बेमालूमपणे वापरतायत, हा एवढा आमचा आक्षेप आहे आणि याचं खरं खोटं जनतेसमोर यायला हवं एवढीच माफक अपेक्षा आहे आमची। आमच्यावर कोणीही दादागिरी करू नये, जोर जबरदस्ती करू नये, आम्ही शांततेत आहोत इकडे आणि दबाव आणू नये, शासनाने प्रशासनाने पोलिसांनी आमच्यावरती दबाव नये एवढी नम्र विनंती आहे आमची। आपण बघितलं तर या ठिकाणी आता महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काय नेमका आरोप होता? आरोप काय आम्ही बघितलं की ते पैशाची पिशवी घेऊन आतमध्ये निघालो, नंतर पैशाच्या बॅग आतमध्ये रामाची फोटो, रामाचा बॅनर घेऊन नरेश चंद्राना करून ते भारतीय जनता पार्टीचे एक नेता आतमध्ये बसलेला आहे, त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे एक नगरसेवक तिकडे आतमध्ये होता। त्यांना सर्वांना आम्ही हाक मारली की या बाहेर, पैशाचे बॅग आहे तुमच्याकडे, पण 4 तास झाले, 4 तासातून ते आतमध्ये बसलेले आहे, नाही आम्हाला DVR दिला, नाही बिल्डिंगमध्ये आतमध्ये आम्हाला जायला देत आहे। हे तानाशाही आहे आणि हे भारतीय जनता पार्टीची दादागिरी आहे। आपण पाहतो या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जे आरोप आहेत, मात्र पोलिसांनी या सगळ्या जे कार्यालय आहे ते सील केलेले आहे। निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल आहेत, त्यांनी संपूर्ण तपासणी केलेली आहे आणि या ठिकाणावरून आता या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी पोलीस जे आहेत ते तैनात आहेत आणि कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी संशयावरून काही वाटप होत आहे अशा संशयावरून काही तक्रार आली होती। निवडणूक आयोगाच्या FST टीमने त्याची खात्री केलेली आहे। त्यामध्ये आतापर्यंत तरी आमच्याकडे कोणती अशी त्यांनी खात्रीशीर माहिती दिलेली नाही आणि त्याच्यात तथ्य असल्याचं सांगितलेलं नाही, तर याची पुढील कारवाई झालेली आहे। FST टीम मार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या सिच्युएशन शांत आहे। थँक्यू। एकूण या प्रकरणी आता निवडणूक आयोग काय पुढे कारवाई करतं आणि पोलीस या सगळ्या स्थितीमध्ये काय तथ्य बाहेर आणतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन उत्तम कोटऱ्याचा प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।